महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यातही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ऐन भरात आल्यात. दुसरीकडे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू झालाय. राज्याच्या ग्रामीण आणि निमशहरी भागाशी थेट कनेक्ट असलेल्या तिथल्या समाज जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या दोन गोष्टी घडत असताना सगळीकडे चर्चा आहे बिबट्यांची. परवापर्यंत बिबट्यानं केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून येत होत्या. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूरप्रमाणेच आपल्या नगर, नाशिक, जळगावमध्येही मानवी वस्तीत बिबट्या शिरलाय. याच्या बातम्या येऊ लागल्यात. त्याला नागपूरसारखं विदर्भातलं शहरही अपमाद राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षात अन्य प्राण्यांप्रमाणे माणसांवरही बिबट्याचे हल्ले वाढत असल्याचा आपण अनुभवतोय. पण यंदा मात्र हा मानव बिबट संघर्ष जास्तच वाढल्याचे आणि तो तितकाच हिंसक होत चालल्याचे दिसतंय. त्यावर सरकारने हाती घेतलेले उपाय तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहेत. पण वरवरच्या उपाययोजनांनी या समस्येवर कायमची मात करता येणार नाही असं तज्ज्ञ सांगतात. राज्यात सगळीकडे बिबट्याचे हल्ले का होतात, ते रोखण्यासाठी केले जाणारे उपाय कितपत पुरेसे आहेत आणि मानव बिबट संघर्ष थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत फिरण्याचे आणि तिथल्या पाळीव प्राण्यांवर, प्रसंगी माणसांवर हल्ले करण्याचे प्रकार नवे नाहीत. गेल्या 15-20 वर्षात ग्रामीण भागाला लागून असलेल्या जंगलांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण होऊ लागलं. रस्ते, पूल, धरणं, खाणी आणि नागरी वसाहतींसाठी झाडं तोडली जाऊ लागली. अनेक ठिकाणी माणसांची वस्ती आणि शेतीच जंगलाच्या जवळ पोहोचली. दुसरीकडे जंगलांमध्ये वृक्षतोड, लाकूड तस्करी, वन्यजीवांच्या शिकारीचं प्रमाण हे वाढत होतं. त्यामुळे एकूणच वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला. जंगल आणि आरक्षित वनांमध्ये तृणभक्षी प्राणी कमी होऊ लागल्याने वाघ, बिबट्यासारखे शिकारी किंवा मांसभक्षी प्राणी अन्नाच्या शोधात जंगलाच्या सीमा ओलांडू लागले. पूर्वी रात्रीच्या काळोखात जवळच्या मानवी वस्तीत फिरणाऱ्या या प्राण्यांना वाटणारी तिथल्या प्रकाशाची आणि माणसांच्या हालचालींची भीती हळूहळू नाहीशी होत गेली. मग हे प्राणी दिवसाउजेडी वस्त्यांमध्ये शिरू लागले. त्यात बिबट्याला माणसांच्या वस्तीत कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, वासरं, कोंबड्या असे पाळीव प्राणी आणि पक्षी सहज उपलब्ध होत असल्याने अन्नाच्या दृष्टीने त्याच्यासाठी हा भाग सुरक्षित आणि सोयीस्कर ठरला. त्यामुळे पूर्वी मानवी वस्तीत यायला घाबरणारे या बिबट्याला आता हॅबिटॅट अकस्वेशन म्हणजे या भागाची सवय झाली आहे. त्यामुळेच तो अगदी इथल्या पाळीव प्राण्यांप्रमाणे सहजपणे वावरत असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. अन्य प्राण्यांप्रमाणे बिबट्याचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असला तरी इतर प्राण्यांच्या तुलनेत बिबट्या मानवी वस्तीत राहिल्यामुळे या वस्तीभोवतीच्या वातावरणाशी त्याने जुळवून घेतलं. गावाच्या भोवती असलेली शेती, त्यातही दाट उसाचे फड, गवताची कुरणं त्याला जंगल इतकीच सुरक्षित वाटू लागली. त्यामुळे जंगलातून तो बाहेर पडला आणि वस्त्यांच्या जवळ भक्ष्य मिळत असल्याने उसाच्या शेतांमध्ये, सुधारणांमध्ये दडून राहू लागला. आपल्याकडे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो आणि गावोगावी उसाची तोडणी सुरू होते. या फडांच्या परिसरात माणसांच्या हालचाली सुरू झाल्या की तिथे लपलेले बिबटे दुसरा आश्रय शोधण्यासाठी बाहेर पडू लागतात. अशातच भक्ष्य म्हणून जवळपासच्या वस्तीतल्या प्राण्यांवर आणि अनेकदा माणसांवर हल्ले करतात. यंदा 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू झाला आणि उसाची तोडणी सुरू झाल्याने याच काळात बिबटे वस्तीत शिरल्या. त्यांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्याचं दिसून येतं. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, शिरूर, खेड, आंबेगाव या तालुक्यांमध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्या भागात गेल्या महिनाभरात झालेले हल्ले पाहता उसाच्या शेतातून आणि गावकारणातून बिबटे वस्तीत आल्याच्या घटना घडल्या. अहिल्यानगर, नाशिक, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ऊस आणि बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. तिथे गावाभोवतीची झाडी आणि या पिकांच्या आश्रयाने राहिलेले बिबटे मानवी वस्तीत प्रवेश करतात. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या उसाच्या शेतीचा हा मुद्दा समोर ठेवला तर विदर्भात आणि तेही नागपूरसारख्या शहरात बिबट्या कसा काय येतो असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. मुळातच नागपूर शहराचा परिसर जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांच्या जवळ असल्यानं त्या भागात बिबट्यांचा वावर जास्त असल्याचं अभ्यासक सांगतात. त्यातच अलीकडच्या काळात नागपूरमध्ये मिहान आणि इतर निवासी तसंच औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमुळे परिसरातल्या झाडाझुडपांची मोठ्या प्रमाणात तोड झाली. परिणामी बिबट्यांचा नैसर्गिक भ्रमणमार्ग संपुष्टात आल्याने ते शहरालगतच्या वस्त्यांमधून किंवा मोकळ्या भागातून मानवी वस्तीत येतात. त्यातही अंबाझरी वनांमध्ये किंवा बाकीच्या लहान जंगलांमध्ये भक्ष्य न मिळाल्यास बिबटे सहज उपलब्ध होणाऱ्या भक्ष्याच्या शोधात शहरातल्या वस्तीकडे वळतात असं सांगितलं जातं. पण एकूणच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर आणि हल्ले वाढले असले तरी यावर्षी त्यात काही पटींनी वाढ झालीय.
त्यासाठी या 1-2 महिन्यात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यावर एक नजर टाकून प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यांमध्ये असलेल्या नगरच्या कोपरगाव, खर्णेकर जिधन्या गावात तसेच नाशिक, कोल्हापूर, नागपूरसारख्या शहरात आणि सिंधुदुर्ग, नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडमध्ये 10 दिवसात 2 लहानांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अहिल्यानगरच्या खरकर जिधन्या इथं 5 वर्षाच्या चिमुरडीचा तसेच कोपरगावमध्ये एका महिलेचा आणि 4 वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 20 जणांचा मृत्यू झालाय. उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 2014-15 मध्ये महाराष्ट्रात अंदाजे 1690 बिबटे होते. 2022 मध्ये ही संख्या सुमारे 80 वर गेली. हे आकडे विचारात घेतले तर देशात बिबट्यांच्या संख्येत मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात राज्यातल्या बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यातही राज्यातल्या इतर भागांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे. केवळ पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, जुन्नर, खेड या भागातच 1000 ते 1200 बिबटे असल्याचं सांगितलं जातं. असलं तरी ही संख्या 4 ते 5000 इतकी असावी असं त्या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच राज्यातली आरक्षित आणि इतर जंगलं तसेच सह्याद्री आणि पश्चिम घाटात मिळून 12 ते 13,000 बिबटे असावेत असा एक अंदाज वर्तवला जातोय. बिबट्यांचे हे प्रमाण इतकं का वाढतंय याची माहिती घेताना आधी काही नैसर्गिक तथ्य लक्षात घ्यावी लागतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं तथ्य म्हणजे इतर वन्य प्राण्यांपेक्षा बिबट्यांची प्रजनन क्षमता जास्त आहे. मादी बिबट्या तर 2 वर्षांनी 2 ते 4 पिल्लांना जन्म देते. शिवाय या पिल्लांचं जगण्याचं प्रमाणही इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त असतं. उदाहरण द्यायचं तर एखाद्या वाघिणीला 3 ते 4 वर्षातून एकदाच पिल्लं होतात आणि त्यातली काही पिल्लं मरतात. पण मादी बिबट्यांच्या बाबतीत तसं होत नाही. दुसरं तथ्य म्हणजे बिबट्या अत्यंत ॲडजस्टेबल आहे. तो आहे त्या अधिवासाशी जुळवून घेणारा प्राणी मानला जातो. बिबट्यांना घनदाट जंगलाची गरज नसते. ते झुडपी जंगल, शेती, दऱ्या, लहान टेकड्या, नद्यांचे काठ आणि अगदी शहरालगतच्या भागातही राहू शकतात. त्याचप्रमाणे ते वर्सटाईल शिकारस्थ असतात. झाडावरच्या पक्ष्यांपासून माकड, हरिण, शेळ्या, कुत्रे, डुकरे, चितळ, ससे, उंदीर अशा कोणत्याही भक्ष्यावर ते जगू शकतात. इतर प्राणी इतके ॲक्टिव्ह नसतात. उदाहरण द्यायचे तर वाघ आणि सिंहांना मोठी टेरिटरी, घनदाट जंगल आणि विशिष्ट शिकार आवश्यक असते. बिबटे माणसांजवळच्या अधिवासात सहज राहू शकतात. ते रात्रीच्या वेळी सक्रिय असल्यामुळे माणसं झोपलेली असतानाही वस्तीच्या जवळ शांतपणे फिरतात. इतर मोठे प्राणी मात्र गावाजवळ सहजपणे राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची संख्याही मर्यादित राहते. बिबट्यांच्या बाबतीतलं तिसरं नैसर्गिक तथ्य म्हणजे रेस्ट ऑफ सर्व्हायव्हल अर्थात जगण्याचं प्रमाण. भारतात एकीकडे जंगल कमी होत असतानाही बिबटे विरळ जंगलांमध्ये, वनांच्या तुकड्यांमध्ये, शेतीच्या पट्ट्यांमध्ये किंवा मानवी सहवासात टिकून राहू शकतात. वाघ, सिंह, हत्ती या प्राण्यांना मोठ्या जंगलाची गरज असते. पण अशी फॉरेस्ट कनेक्टिव्हिटी नसली तरी बिबटे आहेत त्या ठिकाणी जुळवून घेतात. हे अभ्यासातून दिसून आलंय. या नैसर्गिक तथ्यांसोबत काही अन्य गोष्टीही बिबट्यांची वाढ होण्यास कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शिकार सहज उपलब्ध असणं. बिबट्यांना गावात भोवती आणि शहरी भागात भक्ष्य म्हणून कुत्रे, बकरे, मेंढ्या, वासरं, कोंबड्या, उंदीर, डुकरं अशा शिकारी सहजासहजी मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे भारतानं व्याघ्र संरक्षण मोहीम राबवताना जंगलांमध्ये हरिण, चितळ, सांबर अशा शिकार प्रजाती वाढवण्यावर भर दिला. या वाढलेल्या शिकारीवर बिबट्यांची संख्याही आपोआप वाढत गेल्याचं अभ्यासक सांगतात. या आणि अशा कारणांमुळे जंगलातल्या अधिवासात तसंच अधिवासाच्या बाहेर मादी बिबट्याचं प्रमाणही वाढल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे बिबट्यांचा प्रजनन दरही वाढला आहे. महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढीला नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही स्थिती अनुकूल असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातूनच मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याचे आणि त्यांनी माणसांवर हल्ले केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आता गळ्याभोवती काटेरी पट्टे बांधून लोकांनी आपला बचाव करायला सुरुवात केली असली तरी ते पुरेसे नाही. ते नुसते नरभक्षक बनून लोकांचे बळी घेऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आणि संतापाची भावना निर्माण झाल्यावर सरकारनं काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही प्रक्रिया आव्हानात्मक आणि प्रदीर्घ असल्यानं या उपायाचा लगेच परिणाम दिसणार नाही. त्याशिवाय नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याचे किंवा थेट गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. बिबट्यांचा शोध घेण्यासाठी एआयचा वापर, अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेऱ्यांचा उपयोग, ड्रोन, टेहळणी तसेच सायबर गुन्हे अलर्ट देण्यासारखे काही उपायही केले जाणार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या 100 वरून 1000 पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
बिबट्यांचा सर्वाधिक वावर असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांना उपचार आणि पुनर्वसनासाठी 2 नव्या रेस्क्यू सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याला जंगलात खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी जंगल परिसरात शेळ्या सोडण्याचा आणि जैवसाखळी पुन्हा उभी करण्याचा उपाय सुचवला आहे. दुसरीकडे बिबट्यांचा वावर असलेल्या भागातील शाळांची वेळ सकाळी 9:30 ते 4 अशी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आता सरकार करत असलेले हे उपाय महत्त्वाचे असले तरी ते शाश्वत नाहीत. वन्यजीव अभ्यासकांच्या मते बिबट्यांचे वाढते हल्ले आणि त्यात माणसांचे जाणारे बळी हा खूप गंभीर विषय आहे. त्यामुळे नरभक्षक बनलेल्या बिबट्यांना मारणं हाच एकमेव उपाय आहे. पण अन्य बिबट्यांना मारणं, त्यांना जेरबंद करणं आणि मादी बिबट्यांची नसबंदी करणं या उपायांनी बिबट्यांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता नाही. कारण निसर्गाचं चक्र आपण काही काळ लांबवू शकतो, पण कायमचं थांबवू शकत नाही. त्यामुळे बिबट्यांना मारून जगायचं की सहजीवनाचा विचार कधीतरी करावा लागेल, असं अभ्यासक सांगतात. त्यासाठी राजस्थानातल्या झालाना लेपर्ड सफारी आणि जवाई लेपर्ड कॉन्झर्वेशन या 2 प्रोजेक्टचं उदाहरण दिलं जातं. 2010 ते 2015 या काळात जयपूर लगतच्या झालाना जंगलातले बिबटे शहरात येऊ लागले आणि मानव बिबट्या संघर्ष उभा राहिला. पण त्यातले 8-10 बिबटे शहरी वातावरणाशी जुळून असण्याचे शहराच्या सीमेलगतच्या भागात स्थिरावल्यावर प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यातून बिबटे पर्यटनाची संकल्पना पुढे आली. हा भाग बिबट्यांसाठी आरक्षित करण्यात आला आणि तिथे त्यांना पाहण्यासाठी सफारी सुरू करण्यात आली. त्यामुळे बिबटे शहरात यायला थांबलं आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळाला. शिवाय जयपूरला एक नवं पर्यटन स्थळ मिळालं. आता तिथे 35 ते 40 बिबटे असून ते भारतातलं सर्वात मोठं शहरी बिबटे अभयारण्य ठरलं आहे. जोधपूर या जमातीमध्ये मंदिरांच्या टेकड्यांवर वर्षानुवर्ष बिबटे राहत होते. ते माणसावळेले असल्यानं कुत्रे, नीलगाय, शेळ्या यांची शिकार करायचे, पण माणसांवर हल्ला करत नव्हते. 10-12 नंतर वन खात्याने तिथे जवाई लेपर्ड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह हा प्रकल्प सुरू करून तो पर्यटनासाठी खुला केला. आज ते राजस्थानातील सर्वात लक्झरी निवास व्यवस्था असलेलं बिबटे पर्यटन केंद्र बनलंय. हे उदाहरण यातून एकाच वेळी बिबट्यांच्या संवर्धनासोबत रोजगार आणि पर्यटन हे साधलं गेलं. ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रेठे यांच्या म्हणण्यानुसार बिबट्यांची ही समस्या सोडवायची असेल तर त्यावर वन्यजीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करूनच दीर्घकालीन उपाय करावे लागतील. ज्या भागात बिबट्यांचा वावर किंवा उपद्रव वाढला आहे तिथल्या आपसा विचार करून वेगवेगळ्या उपायांची आखणी करता येऊ शकते. त्यामुळे बिबट्याची दहशत आणि तिथल्या लोकांचा त्रास तर कमी होईलच, शिवाय पर्यटन आणि अन्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होऊ शकतील. त्यासाठी सरकारने या समस्येवर शास्त्रशुद्ध आणि शाश्वत उपाय शोधण्याची इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे, असे किशोर रेठे म्हणाले. राज्यात सध्या सुरू असलेल्या बिबट्यांचा उच्छाद आणि त्यांची वाढ रोखण्यासाठी सरकार करत असलेले उपाय पुरेसे आहेत का, की त्यासाठी वन्यजीवशास्त्राचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाय केले पाहिजेत? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.